मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलसावंगी प्रवासी निवाऱ्याजवळ एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे। एका ट्रकच्या केबिनला आग लावून ट्रक चालकाला आतमध्ये जिवंत जाळून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घातपाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे। उमेश गौरीशंकर मिश्रा असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 जुलै रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास चिखलसावंगी प्रवासी निवाऱ्याजवळ उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH29T 2903 च्या केबिनला आग लागल्याची माहिती ट्रक क्रमांक 112 वरून पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाडीसह घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली। मात्र गुरुवारी सकाळी या जळालेल्या ट्रकमधून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पुन्हा पोलिसांना पाचारण केले। पोलिसांनी गुरुवारी सकाळी जळालेल्या ट्रकची बारकाईने पाहणी केली असता ट्रकच्या केबिनमध्ये पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती पोलिसांनी बुधवारी रात्री चंद्रपूर येथील ट्रक मालकाला दिली होती। माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक गुरुवारी सकाळी मोर्शी येथे पोहोचले। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक उमेश मिश्रा हे 9 जुलै रोजी नागपूर येथून माल घेऊन गुजरातला गेले होते। गुजरातमध्ये माल खाली केल्यानंतर त्यांनी नागपूरसाठी परतीचे भाडे भरले होते। मात्र 14 जुलै पासून या ट्रकची GPS यंत्रणा अचानक बंद पडली होती। अज्ञात मारेकऱ्यांनी उमेश मिश्रा यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना ट्रकच्या केबिनमध्ये जाळून टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या आहेत। यामध्ये मोर्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील, मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले आणि अमरावती जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचा समावेश आहे। घटनेचा कसून तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा केले जात आहेत। सध्या मोर्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।